आप देख रहे हैं केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। सविस्तर बातमी अशी की परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण 62.26% मतदान। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले। परभणी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण अंदाजे 60.9% मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली। परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील 2290 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली। यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात 55.17 जिंतूर तालुक्यात प्रशासनातर्फे सोयी सुविधा उपलब्ध न झाल्याने जिंतूर तालुक्यात मतदानापासून वंचित राहिले। भर उन्हात निवडणूक प्रांगणात पाण्याची सोय उपलब्ध नव्हती। मतदार पोलचीट वाटप न केल्यास टक्केवारी घसरण झाल्याची चर्चा आहे। तर परभणी येथे 60.7%, गंगाखेड येथे 62.02%, पाथरी 63.44%, परतूर येथे 59.42% आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात 60.9% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून परभणी लोकसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे एकूण 60.9% मतदान झाले आहे। परभणी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी येथील कृषी अभियांत्रिका महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम्समध्ये सुरक्षितरित्या आणण्यात आले आहेत। आलेली सर्व मतदान यंत्रे आयोगाची निरीक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार व आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे। परभणी लोकसभेसाठी 62.26% मतदान, जिंतूर 62.43, परभणी 62.62, गंगाखेड 63, पाथरी 64.27, परतूर 59.60, घनसावंगी 60.93 एवढे मतदान। परभणी लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभेसाठी मतदान झाले। 21,23,056 मतदारांपैकी 13,21,868 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण 62.26% एवढे मतदान झाले। शुक्रवारी 26 एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदान प्रक्रिया पार पाडली। सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या। ऊन आणि लग्न तारखेचा मतदानावर परिणाम झाला। दुपारच्या वेळी मतदारांची संख्या रोडवरली। दुपारी 4चे नंतर लोक बाहेर पडले। 21,23,056 मतदारांपैकी 13,21,868 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये 11,03,891 पुरुष मतदारांपैकी 7,17,617 जणांनी मतदान केले। 10,19,132 महिला मतदारांपैकी 6,04,147 मतदारांनी आपला हक्क बजावला। तर तृतीयपंथी 33 मतदारांपैकी 4 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। परभणी लोकसभेत एकूण 62.26% एवढे मतदान झाले आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात पाथरी विधानसभा मतदारसंघात 3,79,000 पैकी मतदारांपैकी 2,43,602 जणांनी मतदान केले। ही टक्केवारी 64.27 एवढी आहे। जिंतूर विधानसभा मतदारसंघात 3,72,977 मतदारांपैकी 2,32,854 जणांनी मतदान केले। ही टक्केवारी 61.43 एवढी आहे। परभणी विधानसभा 3,35,397 पैकी 2,10,027 मतदान झाले। गंगाखेड येथे 4,08,908 पैकी 2,78,616 एवढे मतदान झाले। परतूर विधानसभा मतदारसंघात 3,11,350 पैकी 1,85,580 तर घनसावंगी विधानसभा मतदान क्षेत्रात 3,15,410 मतदारांपैकी 1,92,189 एवढे मतदान झाले। मतदानाचा टक्का रोडावला।
परभणी लोकसभेसाठी सन 2019 मध्ये 63.90% एवढे मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढणे अपेक्षित होते, मात्र मतदान कमी झाले. प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 62.26% एवढे मतदान झाले आहे. केवळ महाराष्ट्र बाबराची साथ जिंतू. भारतवासियों से गुजारिश है कि मैंने अपना मतदान किया और आप सबसे गुजारिश है कि आप लोग भी मतदान करिए और अपने घर के सब सदस्यों को लाकर मतदान कराएं. मी मतदान केला, तुम्ही मतदान करा. सगळे लोकाला जाऊन मतदान करून घेऊन या. मी पण मतदान केले, तुम्ही पण करा. जास्त मतदान करा. आम्ही इथं जिंतूर शहरामध्ये माजी प्रथम नागरिक नगराध्यक्षाच्या नात्याने मतदानाचा पुरेपूर महत्त्वाचा हक्क बजावला. माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला हाजरी विनंती की तुम्ही पण तुमचा मतदानाचा हक्क बजावा. तुम्ही तरी मतदान करा. देशासाठी, हितासाठी, आपल्या राज्यासाठी मतदान करणे म्हणजे हे आपला हक्क. खूप तुम्ही मतदान करा. आज मी मतदान केलेलं आहे. 100% मतदान करा. क्या है, आप सभी भाई मतदान करो. आज या ठिकाणी आम्ही जिंतूर येथे राम मंदिर परिसरातील बूथ क्रमांक 133 वर लोकसभेसाठी मतदान केले आहे. तर अशी विनंती आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा. लोकतंत्रामध्ये या लोकतंत्राला मजबूत करावं. भारतवासियों से गुजारिश है कि मैंने अपना मतदान किया और आप सबसे गुजारिश है कि आप लोग भी मतदान करिए और अपने घर के सब सदस्यों को लाकर मतदान कराएं.